नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. आजचा टॉपिक असा निवडलाय मी, ऍडमिशनचा निर्णय चुकला. तर ऍडमिशनचा निर्णय चुकेल कसं? कारण की तुम्हाला कॉलेज पाहिजे होतं एक आणि मिळालं दुसरं, असं का? तर अजून एक विचार करा की तुम्ही ऍडमिशनचा निर्णय पर्सेंटाईल बघून घेतलेला होता, काय बघून घेतला होता, हे विचार न करता जर ऍडमिशनचा निर्णय चुकला आणि तुम्हाला असं कॉलेज मिळालं, अशी ब्रांच मिळाली जी की तुम्हाला पाहिजेच नव्हती, आणि तुम्हाला आता ते घेतले आणि आता तुम्हाला 4 वर्ष इंजिनिअरिंग करायचंय, त्याच्यानंतर पुढचं करिअर, पुढचं लाईफ त्याच्यावर डिपेंड असणार आहे. मग हा निर्णय निर्णय चुकू नये असे 100 वेळा प्रयत्न करूनही जर निर्णय चुकला तर आणि चुकीचा निर्णय झाला तर, कारण जर तरच्या इतक्या गोष्टी याच्यामध्ये आहे, इतके ऑप्शन्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला वेगळं हवं ते कॉलेज न मिळता दुसरं पण मिळू शकतं, पाहिजे ती ब्रांच मिळणार नाही. आता एक सिंपल उदाहरण घेऊ, 90% वाला विद्यार्थ्याला कम्प्युटर इझिली मिळतंय, पण त्यांनी ईएनटीसी घेतली. कम्प्युटर मिळत असताना मी ईएनटीसी का घेतली आणि ईएनटीसी मिळत असताना मी दुसऱ्या ब्रांचकडे का गेलो, अशा खूप सारे प्रश्न तुम्हाला ऍडमिशन सीझन संपल्यानंतर पडतात. आणि हे मी असाच एक व्हिडिओ मागच्या वेळेस बनवला होता की ऍडमिशनचा निर्णय चुकला, असा प्रश्न चिन्ह टाकून मी व्हिडिओ बनवला होता. आणि तो व्हिडिओ पाहून बऱ्याच मुलांनी तो व्हिडिओ पाहिला, पालकांनी पाहिला, आणि मग नंतर तो असा प्रश्न पडला त्यांना की वेळ तर निघून गेली होती, 3 महिन्याचा कालावधी संपला होता, ऍडमिशनचे 4 राऊंड संपले होते, स्पॉट राऊंड संपत आले होते, आणि निर्णय चुकला हे त्यांच्या लक्षात आलं होतं, पण आता काही करता येत नव्हतं. मी आजचा हा व्हिडिओ ऍडमिशन सीझनच्या सुरुवातीला बनवतोय, कारण की हा प्रश्न तुम्हाला नक्की ज्यावेळेस ऍडमिशन घेताल त्यावेळेस मनात येईल, आणि त्यावेळेस तुम्ही म्हणणार ऍडमिशनचा निर्णय चुकला का? आणि असं का वाटतं? कारण की जर तरची गणित बहुतांश मुलांच्या समोर असतात, जे पाहिजे ते कॉलेज मिळत नाही, जे पाहिजे ते ब्रांच मिळत नाही. कन्फ्युजन एवढं होतं, ऑप्शन फॉर्म मध्ये एवढे कॉलेजेसचे भरले जातात, 300 ऑप्शन असतात, 300 ऑप्शन भरून मोकळे होतात, आणि जे पाहिजे तो ऑप्शन सिलेक्ट झाला तरी तो मिळाला नाही. सीट दुसऱ्या कुठल्या तरी स्टुडंटला गेली ना, आपल्याला पाहिजे ती सीट मिळाली नाही. या सगळ्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड चालत राहतात. एक एक राऊंड पुढे जातो. पहिल्या राऊंडला होप्स असतात, कॅप राऊंड 1 मध्ये ते कॉलेजच्या तुम्ही आसपास असता, ते मिळालं नाही तर तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये ट्राय करू शकता. कॅप राऊंड 2 मध्ये मिळालं नाही, कॅप राऊंड 3 मध्ये प्रयत्न करू शकता. कॅप राऊंड 3 मध्ये नाही आलं तर कॅप राऊंड 4 मध्ये प्रयत्न करू शकता. असे 4 प्रयत्न करून शेवटी स्पॉट राऊंड, मॅनेजमेंट कोटा, सगळं काही केल्यानंतरही जर तुमचं समाधान झालं नाही, तर मग मनाला अशी धाकधूक राहते की आपला निर्णय ऍडमिशनचा चुकला, ऍडमिशनचा निर्णय चुकलाय असं लक्षात येतं. पण इंजिनिअरिंगची आता तिथून सुरुवात झालेली असते, पुढचे 4 वर्ष तुम्हाला काढायचे असतात, मग त्याच्यानंतर तुम्हाला कोणताही रिटर्न पॉइंट नसतोय. तुम्हाला आता पॉझिटिव्हली पुढे जायचं असतं की नाही, आता मला पुढचं इंजिनिअरिंग आणि त्याच्यानंतरचं करिअर करायचंय. आता 4 वर्ष जे मिळालंय त्या कॉलेजमध्ये समाधानी राहावं लागतं, आणि त्याचबरोबर जे आहे, जे मिळालंय ते बेस्ट आहे, आणि जे त्याच्यातून होणार आहे तेही आपण चांगलं करू, या एका उमेदीने, एका गोष्टीने आपण पुढे जात राहतो. म्हणून अशा वेळेस आता काय करता येत तुम्हाला, जर कंडिशन तुमच्या आता मिळतंय ना मिळतंय, पण अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय की ज्या ऍडमिशनच्या काही तर या चुका टाळायच्यात, आणि जेवढं आपल्याला चांगल्यातलं चांगलं कॉलेज, चांगल्यातली चांगली ब्रांच मिळते का हे पाहायचं आहे. आणि चुका खूप कॉमन चुका असतात की ज्याच्यामध्ये ब्रांच निवड एकदम आपण काय करतो, खूप चुकीच्या पद्धतीने करतो. आता ऑप्शन फॉर्म भरताना काही मुलं काय करतात, एका कॉलेजच्या 5 ब्रांच टाकून देणं, एका खाली वेगवेगळ्या ब्रांचेस टाकणं, ऑप्शन फॉर्मचा प्रेफरन्स नंबर सेट न करणं, जी नको होती ती कॉलेज आणि त्याच्यासमोर ते ब्रांच असं टाकून देणं, आणि मिळाल्यानंतर हातातून चान्स जातोय का काय, अशा काही गोष्टी होऊन जातात आणि नको ते कॉलेज मिळून जातं. त्याचबरोबर अजून चुका काय होतात की विद्यार्थ्यांकडून काय होतं की फीज कमी म्हणून अशी कॉलेज सिलेक्ट केली जातात. त्याचबरोबर एखाद्या कॉलेजचं पुण्यातलंच आहे म्हणून टाकून दिलं जातं ते कॉलेज पुण्या जिल्ह्यातलं कुठलं तरी बाहेरचं कॉलेज असतं ना, हे आपल्याला नंतर कधी कळतं ज्यावेळेस आपण ऍडमिशनला जातो. कारण की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात, त्यांना एक्झॅक्ट लोकेशन आणि त्या कॉलेजची एक्झॅक्ट परिस्थिती माहित नसते. ते जाईल तिथे गेल्यानंतर त्यांना लक्षात येते, तोपर्यंत खरं तर लेट झालेला असतो. म्हणून विद्यार्थ्यांच्या हातातल्या त्या गोष्टी नंतरच्या
राहत नाही. आता ऍडमिशनचा निर्णय चुकला असं आपण गृहीत धरलं तरी त्याच्यानंतर आपल्याला मिळेल त्या सोर्सेसमध्ये आपण चांगलं तरी करू शकतो. पण आज आपण निर्णय चुकण्याच्या आधीच्या स्टेपला योग्य निर्णय कसा घ्यायचा ह्याच्यावर पण आपण जर विचार केला, 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, तुमची क्लिअरिटी खूप महत्वाची. तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार आहे म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की 12वी नंतर मी स्वतः मला ऑप्शन शोधतोय इंजिनिअरिंगचा, इंजिनिअरिंग रिलेटेडच्या बेसिक गोष्टी शिकण्याची आवड मला हवी. इंजिनिअरिंग नंतर काय करायचं, कोणत्या ह्याच्यात करिअर करायचं, मला काय जमतंय आणि काय करू शकतो, या सगळ्याची क्लिअरिटी स्टुडंटला असणं गरजेचं आहे. पालकांचा दबाव असू द्या किंवा पालकांचा आग्रह असू द्या, ह्याच्या काही उपयोग होत नाही. पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की पालकांनी विद्यार्थ्यांना त्याचा कल समजून घेण्यास मदत करावी. कारण की इंजिनिअरिंगसाठी होणारा खर्च हा लाखामध्ये आहे, त्याची रिकव्हरी नंतर होते न होते. त्याच्यामुळे पहिली गोष्ट इंटरेस्टने निवडू द्या, उद्या त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट काय आहे की बरेच विद्यार्थी किंवा त्याचे पालक आपल्या पूर्व अनुभवावर जातात. एखाद्याचा मुलगा अमुक अमुक कंपनीत लागला कारण त्याने कम्प्युटर इंजिनिअरिंग केली होती. माझा मित्र आता सध्या ह्या कॉलेजमध्ये आहे, माझ्या मित्राचा भाऊ एका कॉलेजमध्ये आहे, तिथे तो सांगतोय सगळं ओके आहे. दुसऱ्यांच्या रेफरन्सवर आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस खरं तर कित्येक वेळा खरं त्याच्या मागचं सत्य जाणून घेतलं जात नाही. एक तर दुसऱ्याचा विचार करत कोणीतरी दुसऱ्याच त्यांचा ऑप्शन फॉर्म भरतंय आणि हा ऍडमिशन घेतोय. अशी परिस्थिती मी पाहिलेली आहे की ज्याच्यामध्ये एकदम लिस्ट टाकण्यापासून सगळ्या गोष्टीपासून दुसरे करत आहेत. आणि ते आपल्याला कोणतं कॉलेज लागणार आहे हे एकदम म्हणजे भगवान भरोसे राम भरोसे असल्यासारखं वाटतं. मग अशा वेळेस कॉलेज मिळालं तर ते दुसऱ्याच्या निर्णयाने, दुसऱ्याच्या अभ्यासातून किंवा दुसऱ्याच्या आवडीनिवडीतूनच येणार आहे आणि ते आपल्याला घ्यावं लागणार आहे. म्हणजे ह्याच्यात स्वतःचा रोल एकदम कमी राहणार. दुसऱ्याला डिपेंडेंट ऑप्शन फॉर्म भरण्याची जी पद्धत आहे ना, त्याच्यामुळे खरं तर नुकसानच होतं आणि अंश विद्यार्थी ही चूक करतात. म्हणून ऑप्शन फॉर्म स्वतः भरला, ऑप्शन फॉर्म स्वतःच्या पर्सेंटाईलला विचार घेऊन स्वतःची कॅटेगरी आणि पर्सनलाइज असा जर ऑप्शन फॉर्म बनवला, तुम्ही कॉलेजची लिस्ट तयार केली तर तुम्हाला चांगलं दुसऱ्याच्या भरोशा ऑप्शन फॉर्म भरण्याची चूक प्रथमतः टाळा. दुसरी चूक काय असते की दुसरा कुणीतरी पुण्यातल्या कॉलेजेस टाकून देतोय आपल्याला आणि मला घरच सोडायचं नाही, मला घराच्या जवळच राहायचंय, मी कधी घर सोडलेलं नाही आणि मनाची तयारी नसताना बरेच होतं की पूर्ण फोकस तिथे आपल्याला करता येत नाही. कारण की पूर्ण लक्ष याच राहतं की मी मनाविरुद्ध ऍडमिशन घेतलेलं आहे आणि आता पुढे जाऊन कसं होणार, मी इथं टिकू शकणार आहे का, मग घरच्यांची आठवण येणं, या सगळ्या गोष्टी होत राहतात. मग लक्ष काय लागत नाही, पुढे जाऊन मग बॅकलॉग राहणं, वर्ष जाणं, अशा गोष्टीही होतात. म्हणून विद्यार्थ्यांना सांगणं असं आहे की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना उगाच सगळे चाललेत आणि असंच करायला लागतं असा काही नियम नसतो की प्रत्येकाने जसं केलंय तसं सगळ्यांनी करायला हवं. त्याच्यासाठी स्वतःची आवड आणि स्वतःचे बाबा इच्छा काय या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी हेही लक्षात ठेवावं की जर मी कुठे बेटर परफॉर्म करू शकतो, शहरातलं कॉलेज असू द्या, ग्रामीण भागातलं कॉलेज असू द्या, मी जर बेटर त्या ठिकाणी अभ्यास करत शकत असेल त्या ठिकाणचं निवडा, तुम्हाला हे कम्फर्ट राहील. कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा असं प्रत्येक जण म्हणतात, पण 12वीच्या म्हणजे 18 वर्षाच्या विद्यार्थ्याला जर स्वतःहून तेवढी तयारी असेल तर तो इझिली अडॅप्ट होऊ शकतो, इझिली मूव्ह ऑन करू शकतो. पण एखादा विद्यार्थी जो मनातच ठेवून बसलेला की मला घर सोडायचं नव्हतं आणि पालकांच्या आग्रह खातर मी बाहेर पडलेलो, तर त्यांना थोडासा हा प्रॉब्लेम होतो. तर खूप मनाला तयारी करून नका येऊ. पहिली गोष्ट, आपल्याला फ्युचर बनवायचं आणि त्याच्यासाठी जायचं, ह्या गोष्टी मनात ठेवून आले तर तुम्हाला हे त्रास होणार नाही. ही दुसरी गोष्ट झाली की दुसऱ्यांच्या सल्ल्याने किंवा दुसऱ्याच्या आवडीने आपलं करिअर निवडू नका. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट काय होतो की आता आपल्याला सगळं ऑप्शन फॉर्म भरताना दुसऱ्याची मदत घेतली, निर्णय घेताना दुसऱ्याची मदत घेतली, इथपर्यंत ठीक आहे. पण आता ब्रांच बद्दलही आपल्याला झिरो नॉलेज आहे. म्हणजे कोणताही स्टडी आपण करत नाही या 2-3 महिन्यामध्ये आणि कुठली तरी शाखा, कुठली तरी ब्रांच, आणि शिवाय काही जणांना काय होतं, मला एवढेच पर्सेंटाईल आहे ना, ठीक आहे, मग मला कम्प्युटर ब्रांच ओके, मला त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटाईल एनटीसी ब्रांच ओके, नाही तर सिव्हिल, नाही तर मेकॅनिकल, काहीतरी मिळून इंजिनिअरिंग तरी चालू आहे ना, ऍडमिशन मिळालेलंच असेल, त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात होईल, करिअरची सुरुवात होईल, असा विचार करून डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं. म्हणजे याच्यात आपला रोल झिरोच असतो. पण ज्यावेळेस
सगळं स्वतःवरून पडतं ना त्यावेळेस पुढे जाताना सगळं आपल्याला करावं लागतं आणि मग त्याच्यावर प्रेशर वेगळा येतो, दबाव वेगळा येतो, त्याच्यावर आपल्या सोबतच कुणी नाही असं तुम्हाला वाटायला लागतं. म्हणून हा निर्णय चुकून द्यावा नका. त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा विचार करा आणि मग निर्णय घ्या. कारण की आता जो विचार केला तर 7 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी सीईटीचा फॉर्म भरतायत आणि 1 लाखाच्या आसपास महाराष्ट्रात इंजिनिअरिंगच्या जागा आहेत. म्हणजे 7 लाखाचे विद्यार्थी 7 लाख पूर्ण ऍडमिशन घेत नाही. कोणी पीसीबीची पण परीक्षा दिलेली असते, कोणी NIT, IIT वेगवेगळ्या ज्या कोर्सेस आहेत तिकडे जाऊन आपापले ऍडमिशन घेऊन ठेवतात. त्याच्यामुळं जे विद्यार्थी फक्त इंजिनिअरिंग साठीच असतात तेच विद्यार्थी इकडे येतात. एवढं तरी कळतंय 7 लाखातील 1 लाख विद्यार्थी जर या सगळ्यात येणार असतील तर डेडिकेटेड विद्यार्थी असं मानायला काही हरकत नाही. पण जर हे डेडिकेटेड विद्यार्थी असतील तरीही त्यांच्या मनात त्या 1 लाखातील मी म्हणतो 50,000 60,000 विद्यार्थी किंवा 70,000 विद्यार्थी फोकस्ड आहेत, तर उरलेल्या 30,000 अजूनही दुसऱ्याच्या सांगण्यावरून ते निर्णय घेत असतील तर उद्या फ्युचर मधले ऑप्शन निवडणं त्यांना अवघड जाऊ शकतो. हा एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की तुम्ही म्हणजे आता सध्या इंजिनिअरिंग मध्ये काय चालू आहे, इंजिनिअरिंग घेताना काय परिस्थिती, सध्या जॉबची काय परिस्थिती, त्याच्यानंतर कोणतं ट्रेनिंगला आहे, त्याच्या बरोबर कुठे जॉब अवेलेबल आहेत, 4 वर्षानंतर काय येऊ शकते, ह्या गोष्टीचा जर आपण विचार करत नसेल तर मग निर्णय तर चुकणारच आहे ना. म्हणून म्हणतो फक्त 4 लोकांना भेटून 4 लोकांचं ऐकून आपण इंजिनिअरिंगची सुरुवात करत असतो तर आपण आपलं जे ड्रायव्हिंग स्टेअरिंग आहे ते दुसऱ्याच्या हातात देतोय आणि त्यांना म्हणतो तुम्ही ड्राईव्ह करा. त्याच्यानंतर काय होणार की तुम्ही त्यांच्या मागे मागे किती वेळ जाणार ना. उद्या पुढचं लाईफ, पुढचं फ्युचर तर तुम्हाला सेट करायचं, हे करायचं. मग त्याच्यानंतर मग तुम्ही एकदा ज्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येईल त्यावेळेस कदाचित उशीर व्हायला नको. म्हणून ऍडमिशनचा निर्णय चुकला ना ह्याच्या मागे हेच सगळे पॉइंट्स असतात. अजून काय बोलायचं झालं तर 4-5 पॉइंट असा येईल माझ्याकडचा की इंजिनिअरिंग करताना बरेच सारे विद्यार्थी आवडीने म्हणू द्या किंवा इंटरेस्ट नसताना आलेले असतात. कोणाला कम्प्युटर मिळत म्हणजे पर्सेंटाईल मिळालं नाही म्हणून एनटीसी घेतलेली असते, कोणाला एनटीसी घ्यायची असते पण पर्सेंटाईल कमी म्हणून सिव्हिल घेतलेलं असतं, कोणाला सिव्हिल नव्हतं घ्यायचं पण मेकॅनिकल घेतलेलं असतं. पर्सेंटाईल आणि या सगळ्याच्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करणारे खूप सारे विद्यार्थी असतात. हे कॉम्प्रोमाइज करून आलेल्या विद्यार्थ्यांना फोकस करणं, उद्याचं फ्युचर बनवणं अवघड जात असलं तर विद्यार्थी आणि पालक दोघांनी हा विचार करा की जर अशा सगळ्या कॉम्प्लिकेशन तयार होत असतील तर मग मात्र मग जे पुढं आपण जे म्हणतो ना की का प्रॉब्लेम येतोय, बॅकलॉग का राहत आहेत, विद्यार्थी प्रगती का करत नाहीये, त्यांच्या नंतर प्लेसमेंट का होत नाही, काही लोक इंजिनिअरिंग सोडून स्विचेस का करतायत, काही लोक मध्येच इंजिनिअरिंग सोडून का जात आहे, 4 वर्षाचा कोर्स पूर्ण करत नाहीत. या सगळ्या गोष्टी इंटरनल स्ट्रगल असतो ना विद्यार्थ्यांचा, त्याचाही विचार करायला हवा की कोणते विद्यार्थी इंजिनिअरिंग साठी खरंच बनलेले आहेत. काही जणांचा मॅथ कमजोर होता का, काही जणांना सब्जेक्टचे प्रॉब्लेम येत होते का, इंजिनिअरिंगची कोणतीच आवड नव्हती कारण करायचीच नव्हती इंजिनिअरिंग आणि असेच मुलं इंजिनिअरिंग मध्ये आलेले आहेत का, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या पाहिजेत, बोललं पाहिजे. विद्यार्थ्यांशी पालकांनी बोललं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे अरे तू ऍडमिशन घेतोय पण तू उद्या करणार आहे का, जे कारण खर्च पण आहे ना तेवढाच, लाखात जर खर्च होत असेल तर विचार तर करायला पाहिजे ना. पण पालकांची इच्छा की माझा मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे, त्याच्याबरोबर शेजारचा कोणतरी इंजिनियर झालाय म्हणून तो इंजिनियर व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींनी काय होते दडपण आणि प्रेशरच होते, त्याच्यात सक्सेस मिळवण्याचं प्रमाण कमी होते. मग उद्या जर कॉम्पिटिशन पण खूप आहे तर अशा गोष्टी होतात. म्हणून मला काय म्हणायचं की विद्यार्थी आणि पालकांना दोघांनाही निर्णय घ्यायचा आहे. सगळे चाललेले आहेत. आता काय माहिती का, 12वी सायन्स घेतली म्हणजे सीईटी देणं आलं, सीईटी दिली म्हणजे मार्क पडले म्हणजे ऍडमिशन घेतलं, आणि ऍडमिशन घेतलं म्हणजे आता इंजिनिअरिंगच करायचे, असं जर ठरवून चाललेलं असेल तर कुठेतरी तो क्रम चुकत चाललेला आहे. त्याच्यापेक्षा लक्षात घ्या 12वी सायन्स मध्ये तुम्हाला कळलंय का मला इंजिनिअरिंग करायची का, आता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ स्ट्रॉंग आहे का, काय विद्यार्थी असे ग्रुपच सुटलेला नाही. पहिला क्रायटेरिया ग्रुप क्लिअर असला पाहिजे. पीसीएम ग्रुप मध्ये जे आवश्यक मार्क आहेत ते तरी मला इंजिनिअरिंग करायची. काही मुलांना सीईटीचं पर्सेंटाईल कमी आलेलं आहे तरी मला इंजिनिअरिंग करायचं, पण 2-4% आलेत समजा
कदाचित अभ्यास नसेल झाला किंवा मेहनत नसेल घेतली म्हणून कमी आले, एक वेळ समजू शकतो. पण तरीही मला इंजिनिअरिंग करायचे, ठीक आहे. असे पण विद्यार्थी ठीक आहे. पण हे सगळं ऍडमिशन घेतल्यावर मेहनत करणार आहेत का? मेहनत करणार असेल तर पुढे घेण्यात पर्याय ना. कारण पुढे तुम्ही विचार करा ना, फीज आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊन 4 वर्षाचा स्ट्रगल आहे, एका वर्षी 10 सब्जेक्ट आहेत, प्रॅक्टिकल्स आहेत, त्याच्यानंतर पुढे जाऊन इंटर्नशिप करायच्या आहेत, त्याच्यानंतर प्रोजेक्ट बनवायचे आहेत, इंजिनिअरिंग करून डिग्री घेईपर्यंत खूप सारी मेहनत तुम्हाला करायची. एवढी सारी मेहनत करून तुम्ही नंतर मग बाहेर पडणार आहे. मग त्याच्यानंतर परत जॉब मिळवण्यासाठी पण कॉम्पिटिशन आहे. एवढ्या सगळ्या सर्कल मधून जाऊन मग तुम्हाला कुठेतरी इंजिनिअरिंग मध्ये करिअर बनते. प्लेसमेंट मिळणार आहे, त्यातल्या काही मुलांना मिळणार आहे, काहींना टॉपचं मिळणार आहे, काही लोकांना मध्यम मिळणार आहे, काही लोकांना कमी पगाराच्या नोकऱ्या मिळणार आहेत. मग या सगळ्या गोष्टीतून तुम्ही जाणार असाल तर मग ऍडमिशन घेताना चूक झाली तर ते पुढे जाऊन किती फ्युचर मध्ये इम्पॅक्ट पडू शकते हे तुम्हाला कळतंय ना. म्हणून हे आम्ही का बोलतोय, आम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे, ह्याच काहीतरी चुका झालेल्या आहेत. आमचा ऑप्शन फॉर्म आम्ही नीट भरलेला नाहीये, कोणाकडून भरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर गावात करायचं का शहरात करायचं हाच प्रश्न आमच्या बाबतीत होता. शहरात करायची इच्छा नसताना आलेलो होतो. त्याच्यानंतर शहरातले वातावरणाशी लवकर जुळवून घेता आलं नव्हतं. त्याच्याबरोबर अभ्यासात लक्ष लागायला वेळ लागला होता, वर्षानुवर्ष अभ्यासात लक्षच लागत नव्हतं. अशा गोष्टी करत करत जर हे स्ट्रगल करत आलो तर मग इंजिनिअरिंगचे ते 4 वर्ष, त्याच्यानंतर वाढले ते वर्ष, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो. आणि तो व्हायचा नसेल तर पालक विद्यार्थ्यांनी थोडस संवाद साधून सल्ला घेऊन या गोष्टी ऍडमिशनच्या आधीच पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ खरं तर लेंदी झालेला आहे, पण ह्या चुका टाळणं खूप गरजेचं आहे. ऍडमिशनचा निर्णय चुकून देऊ नका. ऍडमिशन इंजिनिअरिंगला घ्या, ब्रांच अशी घ्या की ज्याच्यात आपण उद्या जाऊन करिअर करू शकतो. कॉलेज असं घ्या की जिथे वातावरण चांगले, एज्युकेशनल दृष्ट्या तुम्हाला उद्या प्रगतीची संधी मिळणार आहे, त्याच्यानंतर करिअरच्या तिथे ऑप्शन मिळणार आहे. ते कुठलेही कॉलेज असू द्या, ते टॉप कॉलेज असू द्या, गावातलं कॉलेज असू द्या, शहरातलं कॉलेज असू द्या, पण तुम्हाला त्याच्यातून प्रगती करता येते का, हा एक मेन हेतू आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही स्वतः किती अभ्यास करणार आहे, रिसर्च करणार आहे, प्रॅक्टिकली करणार आहेत, ह्याच्यावर सगळं डिपेंड राहणार आहे. म्हणून इन्व्हॉल्वमेंट इज मस्ट आहे. जर फक्त डिग्रीसाठी डिग्री आणि 12वी नंतर एक डिग्री करायची असेल तर इंजिनिअरिंग ही डिग्री त्या मानाने मला वाटतं जास्त खर्चिक आहे बाकीच्यांच्या मानाने. मग जर करायचे असेल तर त्याच्यासाठी हे सगळी पूर्वतयारी असणं गरजेचं आहे. ह्या 3 महिन्यात तुम्ही दुसऱ्याच्या भरोश्यावर सायबर कॅफेवर टाकतो तसे पर्याय टाकलं किंवा कोणीतरी दुसरे ऑप्शन फॉर्म भरून देतोय, लागेल ते कॉलेज मिळतंय ते बघू, 1-2 राऊंड बघू, अशा गोष्टी जर करत असतात तर मग ऍडमिशनचा निर्णय चुकण्याची जास्त शक्यता आहे. आणि मी 2 ते 3 महिन्याने पुन्हा एकदा ऍडमिशनचा निर्णय बरोबर आहे का चूक आहे याच्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवणार आहे. तेव्हा मला कमेंट तरी अशा यायला हवेत की नाही सर, मी एक योग्य असा निर्णय घेतलेला आहे, त्याच्यासाठी योग्य कॉलेज पाहिलेले आहेत, टॉप कॉलेजची माहिती घेतलेली आहे, फीची माहिती घेतलेली आहे, चांगल्या ब्रांचेसची माहिती घेतलेली आहे, त्याच्याबरोबर मला काय करायचं मला माहिती आहे आणि 4 वर्षातही मी तेवढ्या मेहनतीने काम करणार आहे. या सगळ्या गोष्टीचे कमेंट्स आले तर अजून बरं वाटेल, कारण की चुकलेल्याला स्ट्रगल करावा लागतो, तो स्ट्रगल कोणी पाहत नाही. ज्यावेळेस त्यानंतर सक्सेस मिळेल ना त्यावेळेस कोणीतरी तुम्हाला विचारेल, पण या मधल्या काळातला स्ट्रगल आहे ना तो खूप मोठा असतो. इंजिनिअरिंग ऍडमिशनची प्रोसेस वगैरेची माहिती आपण दरवेळेसच देतो, पण ही एक महत्वाची गोष्ट होती जो फक्त एक इंजिनिअरिंग केलेला स्टुडंट, इंजिनिअरिंगशी रिलेटेड असलेला माणूसच तुम्हाला सांगू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला, आवडल्यास लाईक करणार, तुम्हाला आवडेलच. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब या व्हिडिओ नंतर नक्कीच करणार आहेत आणि त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करणार आहेत, ही गॅरंटी आहे माझी. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही 2 मिनिटं विचार करा आणि आपला ऍडमिशनचा निर्णय चुकून देऊ नका, कारण की लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी ट्राय करत असतात. स्वप्न काही लोकांचे पूर्ण होतात. म्हणून योग्य निर्णय घ्या आणि करिअर बनवा, एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.